सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गृहमंत्री पदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। दरेगावात विश्रांती घेतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल। रात्री महायुतीची बैठक होणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलं। ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारी। शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांचा दावा। तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते याचा विचार करा, मेटकरींचा पलटवार। महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार, सूत्रांची माहिती। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबिंग। झिरवाळांच्या पाठोपाठ धर्मराव बाबा आत्राम हे देखील दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार। पंतप्रधान मोदींच्या विशेष उपस्थितीमध्ये 5 डिसेंबरला मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणे यांच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा देखील समावेश। मुख्यमंत्री पदाच्या नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल। मुख्यमंत्री पदावरून कुणीही वाद घालणार नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। धाराशिवमध्ये मनोज जरांगेंचं शक्ती प्रदर्शन। यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होण्याची शक्यता, जरांगेंचा इशारा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड। रोहित पाटील मुख्य प्रतोद तर उत्तम जानकर यांच्याकडे प्रतोद पदाची जबाबदारी। मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलंय। वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्री पदाचे नाव माहीत असलं तरी देखील जाहीर होणार नाही, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य असावीत। लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, अन्यथा समाज नष्ट होतो, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। योगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। बारामतीमध्ये योगेंद्र पवारांचा अजित पवार यांच्याकडून पराभव। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापुरातील मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव। खारघरमध्ये डॉक्टरसह कुटुंबाला 10 ते 15 सीआयएसएफ जवानांनी मारहाण केल्याचा आरोप। गाडीला डॅश लागल्याच्या कारणावरून वाद, खारघर पोलिसांकडून तपास सुरू। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष स्वतंत्र लढणार, कुणासोबतही युती किंवा आघाडी होणार नाही, केजरीवालांकडून स्पष्ट। दिल्ली विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याचा अंदाज। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली, तर घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही। प्रदर्शित होण्याआधीच पुष्पा 2चा धुरळा। दिल्लीतील थिएटरमध्ये 2400 तर मुंबईतील अनेक थिएटरमध्ये 2100 ते 1800 रुपयांपर्यंत तिकिटाचा दर। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।